जाधव नवगण कॉलेज रोडला जीवनज्योत हॉस्पिटल आहे, तिथं आग लागली. लवकर गाडी पाठवा बरं. आज राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह आहे आणि याच निमित्तानं बीडमध्ये एक मोठी मॉकड्रिल करण्यात येते. अग्निशमन दलाच्या वतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की बीडमधील एक खाजगी रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये आग लागल्याचा एक फोन अग्निशमन विभागाला प्राप्त झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आणि आता या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन असेल किंवा आग विझवण्याचं काम असेल अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते करत आहेत. या ठिकाणी मी दाखवतो पलीकडे एक शिडी देखील लावण्यात आली आहे आणि या शिडीच्या माध्यमातून आता या सगळ्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात येणार आहे. मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की हे मॉकड्रिल आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात आग लागलेली नाही, मात्र आग लागल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होत असते की त्या ठिकाणी अनेकांचा जीव धोक्यात जातो आणि याच ठिकाणी असलेल्या लोकांचा जीव कसा वाचवायचा रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून दुसरीकडे या ठिकाणी लागलेली आग कशी विझवायची याचं देखील प्रात्यक्षिक आता अग्निशमन विभागाचे जवान हॉस्पिटलमध्ये करत आहेत. आणि या ठिकाणी ही अग्निशमन दलाची अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेली एक गाडी उभा आहे आणि मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी आग लागते तेव्हा अनेक रुग्ण असतील किंवा एखाद्या रेसिडेन्शियल भागामध्ये आग लागते तेव्हा अनेक लोक मध्ये अडकले असतात, त्यांना कसं बाहेर काढलं जातं याचं देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अग्निशमन विभागाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हेच सगळे जवान आता या ठिकाणी रेस्क्यू करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जे या रुग्णालयामध्ये जे काही रुग्ण अडकले होते त्यांचा आता रेस्क्यू करण्यात येत आहे. हे प्रात्यक्षिक आहे रेस्क्यू कशा पद्धतीने केलं जातं. मध्ये मोठ्या प्रमाणात धूर झालेला होता. अत्याधुनिक हे जवान मी तुम्हाला दाखवतो की यांच्याकडे एक मास्क आहे. मध्ये धूर झाल्यानंतर ह्या मास्कचा कसा वापर करायचा हे देखील त्यांनी केलेलं आहे आणि आता हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. आग लागल्यानंतर कशा पद्धतीने हे सगळे जवान काम करतात याचं प्रात्यक्षिक आता मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी हे सगळे जवान काम करत असतात. आपल्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत अग्निशमन दलाचे. सर किती वेळापूर्वी तुम्हाला माहिती मिळत कसं झालं सगळं? सर मला बरोबर 10:05 मुळूक साहेबांनी कॉल केला होता, अशा ठिकाणी आग लागली आहे. तर आपल्या टीमनी केवळ 40 सेकंदामध्ये इकडं कॅच केलं आहे, घटनास्थळी पोहोचलेली आहे. काय तुम्ही यंत्रणा इथं वापरली कशा पद्धतीने सगळं इकडं सर आपण BS8चा वापर केलेला आहे. म्हणजे धुरामध्ये जे विषारू वायू असतात त्यामध्ये आपल्याला काम करता येते आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं रिस्पॉन्स केलं पाहिजे आणि आपला जे आपत्कालीन टाईम आहे बचाव कार्याचा ते कसं आपल्याला कमी होईल आणि जे आपल्या चुका होत आहेत त्यामध्ये आपण दुरुस्ती कशी करू त्यासाठी आपण ही स्पेशली मॉकड्रिल अरेंज केली आहे. आणि जे स्टाफचा आहे हॉस्पिटलचा त्यांचा एक रिस्पॉन्स आपण कॅच करतो की त्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. तर निश्चितच हे सगळे अग्निशमन विभागाचे जवान आहेत आणि अतिशय मोठ्या शिताफीनं त्यांनी या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण म्हणजे जी काही तंत्रज्ञान या ठिकाणी वापरावं लागतं हे सगळं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. मास्क आहे, हेल्मेट आहेत, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही त्यांचा पोशाख आहे त्या पोशाखामध्ये सगळे कर्मचारी आल्याचं मी तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी ही अग्निशमन दलाची गाडी उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी जेव्हा कॉल केला तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये ही गाडी या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला दाखवतो ही बिल्डिंग अतिशय म्हणजे 3 ते 4 मजल्याची बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी एक शिडी लावण्यात आली आणि या शिडीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन झालं. शिडीवर चढून एका जवानाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. ती आग विझवली. नंतर जे काही रुग्ण यामध्ये अडकलेले होते त्यांना देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मी तिसऱ्यांदा सांगण्याचा प्रयत्न करतो की या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारची आग लागलेली नव्हती, मात्र हे एक प्रात्यक्षिक होतं. ही अग्निशमन दलाची एक मॉक ड्रिल होती आणि त्या माध्यमातून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा, आग कशी विझवायची याचं प्रात्यक्षिक त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. उपनगराध्यक्ष आपल्यासोबत ज्यांनी फोन केला होता. किती वेळामध्ये ही गाडी तुम्ही फोन केल्यानंतर? ही गाडी आम्ही फोन केल्यानंतर अवघ्या 40 सेकंदामध्ये या ठिकाणी गाडी पोहोचली आणि बाकीचे प्रात्यक्षिकता आपण सर्वांनी या ठिकाणी लाईव्ह दाखवलंच आहे. आता मला सांगा की एखादं रुग्णालय असेल किंवा रेसिडेन्शियल एखादी इमारत असेल किंवा एखादं शॉप असेल तर या ठिकाणी त्यांच्याकडे देखील म्हणजे आग विझवण्यासाठी ज्या काही यंत्रणा असतात ते पाईपलाईन बसवलेले असतात ते असणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापासून यांना किती काम करणं सोपं पडतं? ते महत्त्वाचं असण्यापेक्षा ते अनिवार्य आहे आणि ते ज्या जे काही हॉस्पिटल आहेत हॉस्पिटल्सनी किंवा ज्या मोठे दालन आहेत त्यांनी हे कंपल्सरी या यंत्रणा बसवणं अपेक्षित आहे आणि तसं आम्ही त्यासाठी निर्देश पण दिलेत. त्याच्यामध्ये आम्ही कसलीच हायगाई पण करत नाहीत. कांतोळे साहेब गेल्या अनेक वर्षापासून अनुभव आहे, चालक आहे त्या अग्निशमन विभागामध्ये. मी अनेकदा त्यांना पाहिले की अशा परिस्थितीमध्ये ते बऱ्याचदा सर्वात पुढं असतात. मी परत तोच प्रश्न विचारतो की कांतोळे साहेब मला सांगा की ज्या काही यंत्रणा या ठिकाणी बसवलेल्या असतात, रेसिडेन्शियल असेल, रुग्णालय असेल किंवा दुकानं असतील सार्वजनिक ठिकाणी, त्या तुम्हाला काम करताना कसं मदत करतात आणि कसं सोपं होतं? त्या तिथं उपलब्ध असणारी जी अग्निशमन यंत्रणा आहे त्यांनी मी आमच्या अगोदर त्या संबंधित जे कोणी आस्थापना आहेत त्यांनी आपापल्या यंत्रणे कार्यान्वित करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जे काही रेस्क्यू करण्याची गरज असेल ती त्या ठिकाणी रेस्क्यू करण्याचा प्राथमिक तरी कमीत कमी प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. आणि रिस्पॉन्स टाईमाचा आम्हाला कळवल्याच्यानंतर आम्ही जेवढ्या कमीत कमी वेळेत येणे होईल तेवढ्या कमीत कमी वेळेत आम्ही येऊन
सदरील आस्थापनेवर जे कोणती आस्थापना असेल, जसे हॉस्पिटल आहे, पिक्चर आहे, मॉल आहे, वगैरे 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 अशा ठिकाणी आम्ही येऊन सदरील परिस्थितीचं पाहणी करून तात्काळ त्यांना आम्ही रेस्क्यू करून आग विझवण्याचा प्रयत्न करून आग विझवली जाते. तर निश्चितच विनोद बुळूक सरांनी सांगितलं की अवघ्या 40 सेकंदामध्ये ही अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी दाखल झाली, अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले आणि अशा पद्धतीने यांनी सगळं हे रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण केलेलं आहे. आग विझवलेली आहे, जी प्रात्यक्षिकासाठी त्यांनी धूर केला होता, तो धूर आता आटोक्यात आणलेला आहे. रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. जे काही लोक मध्ये अडकलेले होते त्यांना देखील सुखरूप त्यांनी बाहेर काढून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि प्रात्यक्षिकामध्ये जसं त्यांना रुग्णालयामध्ये पाठवण्यात येतं तसं देखील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळं जो काही प्रात्यक्षिक करण्यात आलं ते आज राष्ट्रीय अग्निशमन सप्ताहाच्या निमित्तानं करण्यात आलं आणि अतिशय अवघ्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणची आग विझवली आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून अनेकांचे जीव वाचवले. सहकारी कॅमेरामन मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.